नमस्कार मंडळी. तर आज होती आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा. त्यासाठी सकाळीच आवरून वगैरे फ्रेश वगैरे होऊन खाली आल्यानंतर मंदिरामध्ये छान असा नमस्कार करून घेतला, कारण रोजच अंघोळ झाल्यानंतर दर्शन घेतलंच जातं. आणि त्यानंतर छान असं तुम्ही देव बघू शकता. मंदिरात दिवा हा कंटिन्यू चालूच असतो. त्यानंतर आले मी किचनमध्ये तिन्ही वहिनी आल्याच होत्या. त्यानंतर त्यांची लुडबुड. आजचा मेनू होता शाकभाजी, वरण भात, मस्त हरभऱ्याची भाजी होती आणि छान असं जेवण करणार होतं. त्याची ही लुडबुड आमची न संपणारी होती. त्यामध्ये आज इकडे डेकोरेशनचं काम या दोन वहिनींनी घेतलं होतं. तात्या यायच्या आधीच आमचं डेकोरेशन तयार होतं, म्हणजे तात्यांना खाली पूजा करायची होती. इकडे सगळं छान असं आवरलं होतं या दोघींनी. इतकं छान असं तात्या पण आवरू शकत नाही असं मला असं वाटतं. इतकं छान डेकोरेशन यांनी केलं होतं आणि यावर आपला फुल ब्लॉग आलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर तात्या आले, पूजाला सुरुवात केली. मस्तपैकी पूजा चालू असताना सगळेजण असं मस्त पूजा ऐकत होते. आणि त्यानंतर पूजाही छान व्यवस्थित संपन्न झाल्यानंतर मस्त अशी आरती वगैरे करून घेतली. आणि भजनी मंडळी तर कंटिन्यू येतच होते. भजनी मंडळी हे येतच राहिले होते आणि भजन जे ते भजनी मंडळी होते त्यांच्यासाठी आम्ही जेवण केलंच होतं. त्यानंतर दुपारी नंदा आल्या होत्या छान असं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. त्यांनी दर्शन घेतलं, छान असं मुलांना भेटला, गप्पाशप्पा केला आणि त्याही निघून गेला. त्यानंतर आम्ही निघालो ज्यांच्या घरी पूजा झाली आहे त्यांच्या सत्यनारायणच्या पूजेच्या पाया पडण्यासाठी. तर छान असं पूजेच्या पाया पडलं, असा दिवस संपवला. सो बाय गाईज, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.